नमस्कार मित्रांनो. आजच 12वी स्टेट बोर्ड म्हणजे महाराष्ट्र बोर्डचा निकाल जाहीर झालेला आहे. सर्वांना त्याबद्दल अभिनंदन. आणि आता तुमच्या समोर खूप मोठं असं आयुष्य आहे. ज्यांना कुणाला फायनान्समध्ये करिअर बनवायचं आहे, तुमचं होऊ शकते 12वी सायन्स असो, कॉमर्स असो या आर्ट्स असो. जर तुम्हाला फायनान्समध्ये करिअर बनवायचे असेल आणि विशेष करून जे 12वी कॉमर्समध्ये होते त्यांना तर फायनान्समध्ये आयुष्य बनवायचंच असेल, तर त्यांसाठी एक खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. मी एक तुमच्यासाठी ब्ल्यू प्रिंट बनवलेला आहे, म्हणजे एक रोड मॅप बनवला आहे. पुढच्या 5 वर्षांमध्ये तुम्हाला काय करायचे आहे ते या ब्ल्यू प्रिंटमध्ये दिलेलं आहे. जर तुम्हाला कमी मार्क्स मिळाले असेल तरीही तुम्ही या ब्ल्यू प्रिंटच्या आधारे समोरचं आयुष्य तुमचं सुरू करू शकता. किंवा जर तुम्हाला छान मार्क्स मिळाले असेल, म्हणजे 80% किंवा 90% मिळाले असेल, तर तरीसुद्धा तुम्ही या ब्ल्यू प्रिंटच्या आधारे आपलं फायनान्समध्ये करिअर करू शकता. बघा, पहिल्यांदा असं आहे की ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी परीक्षा पास होणे म्हणजे पुरेसं नाही आहे. म्हणजे जर तुम्ही बी.कॉम झाले किंवा बी.बी.ए झाले, फक्त बी.कॉम किंवा बी.बी.ए झाले, तर तुम्हाला खूप संघर्ष करावा लागेल आणि तुमचा पगारही कमी राहील. कारण तुम्ही आजकाल ऐकत असाल की पदवी तर सगळ्यांकडेच आहे. तुमच्यासारखे खूप विद्यार्थी बी.कॉम होऊन पास होतात किंवा बी.बी.ए होऊन पास होतात. पण तुम्हालाच का बरं चांगली नोकरी मिळायला हवी, यासाठी जर तुम्हाला स्मार्ट मार्गाने समोर जायचं असेल, तर तुम्हाला पदवी परीक्षा तर उत्तीर्ण करावंच लागणार आहे. पण त्याशिवाय कौशल्ये म्हणजे स्किल्स तुमच्यामध्ये असायला हवी. तुम्हाला इंटर्नशिप करायला हवी. प्रमाणपत्रे असायला हवी, म्हणजे सर्टिफिकेट्स. जर तुम्ही NISM सर्टिफिकेट्स केलं तर तुम्हाला फायनान्समध्ये करिअर बनवायला खूप सोपे जाणार. त्यानंतर कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे संवाद. म्हणजे जर तुम्ही मराठीत बोलत असाल तर त्याला पण कम्युनिकेशन स्किल्स म्हणतात, की तुम्ही कशा प्रकारे समोरच्या व्यक्तीला समजावू शकता किंवा इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही कसा इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. यामुळे तुम्हाला थोडी वेगाने प्रगती मिळेल. आणि तुम्ही कॉमर्स बॅकग्राऊंडचे असाल तर लक्षात ठेवा की मार्केटमध्ये जे आहे ना, ते डिग्रीला किंमत नाही आहे. म्हणजे डिग्री तर करायलाच पाहिजे, पण नुसती डिग्री नाही पाहिजे, फक्त डिग्री नाही पाहिजे. तुमच्यात असलेल्या स्किल्सला महत्त्व असते. कारण तुमच्यासारखे बी.कॉम बी.बी.ए झालेले तर खूप विद्यार्थी राहतील, पण त्यासोबत तुम्हाला स्किल्स असायला हव्या. तुमच्या फायनान्स करिअर मॅप 8 महत्त्वाचे टप्पे. जर तुम्हाला फायनान्समध्ये करिअर बनवायचे असेल आणि आत्तापासून तुम्हाला सर्व नॉलेज गेन करायचं असेल, तर तुम्हाला बघा, योग्य पदवी म्हणजे बी.कॉम बी.बी.ए. जर तुम्हाला MBA करायचं असेल समोर जाऊन, तर तुम्हाला बी.बी.ए करायला हवं. म्हणजे बी.बी.ए हा MBAचा बेस आहे. आणि जर तुम्हाला M.कॉम करायचं असेल किंवा CA करायचं असेल, CS करायचं असेल, ACCA करायचं असेल, तर तुम्ही बी.कॉम करू शकता. आणि जर तुम्ही बी.कॉम करून पण MBA करू शकता आणि बी.बी.ए करून पण CA करू शकता. बट तुम्हाला जर आधीच माहीत आहे की तुम्हाला MBA करायचं आहे, तर मग तुम्ही बी.बी.ए करा. बी.बी.ए आणि MBA ह्या 2 डिग्र्या करू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला बाकीच्या स्किल्स शिकाव्या लागतील. त्यानंतर बघा, सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे बघा, फायनान्समध्ये SAP नावाचे एक सॉफ्टवेअर असते, SAP FICO.
त्यानंतर तुम्हाला टॅली यायला हवं, टॅलीचे तुम्ही सर्टिफिकेट्स घेऊ शकता. MSCIT घ्यावं लागेल. त्याच्यानंतर म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला टॅली, SAP, MS एक्सेल ह्या 3 म्हणजे सॉफ्टवेअर्स तुम्हाला शिकायला हव्या. त्यानंतर तुम्ही अनुभव घेऊ शकता, म्हणजे कुठे इंटर्नशिप करून अनुभव घेऊ शकता. मूळ कौशल्ये, तुम्ही जर BBA करत असाल तर तुम्हाला माहीत असायला हवं की BBA म्हणजे काय असते. ते बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे बिझनेसबद्दल माहिती असते त्यामध्ये. तर त्याबद्दल तुम्हाला कौशल्य म्हणजे स्किल्स, BBA आणि MBA मध्ये पण खूप सारे प्रकार आहेत. मार्केटिंग आहे, HR आहे, फायनान्स आहे. आपण फायनान्सबद्दल जर बोलत आहोत तर फायनान्सबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी. फायनान्समध्ये जे टॉपिक्स असतात ते समोर आपण बघू आणखी. प्रोफेशनल कोर्सेस, प्रोफेशनल कोर्सेस म्हणजे CA, CS, ACCA हे कोर्सेस आहेत. करिअर पर्याय, तुमच्याकडे खूप सारे करिअर पर्याय पण आहे आणि 5 वर्षांचा हा प्लॅन आहे. त्यानंतर बघा, पहिला टप्पा आपला हा आहे की योग्य पदवीची निवड. तुम्हाला जर कॉमर्स बॅकग्राऊंडमध्ये जायचं आहे, फायनान्समध्ये तुम्हाला करिअर बनवायचं आहे, तर तुम्ही BCom करू शकता, BBA करू शकता, BAF करू शकता, BBI करू शकता आणि BMS करू शकता. तर या पदव्या या पदवी ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये जे पण कॉलेजेस आहेत त्यामध्ये या पदवी आहेत. पण प्रामुख्याने BCom आणि BBA या पदवी सर्वात जास्त आहे. BAF, BBI, BMS या पदवी ज्या आहेत ह्या काही कॉलेजेसमध्ये आहे, तुम्ही जर बघाल तर. आणि कोणासाठी योग्य, BCom करत असाल तर ते सर्वांसाठी आहे. बेस्ट बेस फॉर स्किल कोर्सेस, म्हणजे जर तुम्हाला स्किलफुल काहीतरी करायचं आहे तर BCom ही जी पदवी आहे ही प्रामुख्याने मेन आहे. त्यानंतर BBA जी आहे ती कॉर्पोरेट जॉब्स, तुम्हाला कॉर्पोरेट जॉब्स करायचं असेल म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करायचं असेल प्रायव्हेटमध्ये, तर तुमच्यासाठी BBA. कारण BBA मध्ये जास्तीत जास्त बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे कॉमर्स प्लस बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन दोन्ही दिलेलं आहे. तर त्यामध्ये तुम्हाला ते तसे तयार करतात BBA. आणि जर तुम्ही MBA केलं तर आणखी तुमच्यासाठी लाभदायक असते. त्यानंतर BAF ही पदवी जी आहे CA किंवा अकाउंटिंग करू इच्छिणाऱ्यांसाठी आहे. जर तुम्हाला CA करायचे आहे तर तुम्ही BCom पण करू शकता किंवा BAF जी आहे ती पदवी पण तुम्ही घेऊ शकता. पण या ज्या पदवी आहेत या खूप कमी कॉलेजेसमध्ये आहे. BAF, BBI, BMS या प्रामुख्याने जास्तीत जास्त मुंबई युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये असतात. जर तुम्ही बाकी युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असाल तर BCom, BBA या 2 डिग्री असतात. सर्वात प्रॅक्टिकल आणि उत्तम पर्याय BCom प्लस स्किल कोर्सेस. टप्पा 2, फायनान्स कौशल्य पिरॅमिड, पहिल्या वर्षापासून सुरुवात. ॲडव्हान्स लेवल, जर तुम्ही फायनान्स क्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व बनवणार असाल तर तुम्हाला स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड्स, इन्व्हेस्टमेंट ॲनालिसिस, कॉर्पोरेट फायनान्स, रिस्क मॅनेजमेंट, फायनान्शियल मॉडेलिंग ही जी आहे ही ॲडव्हान्स लेवलची गोष्ट आहे. त्यासाठी तुम्हाला पहिले बेसिक लेवलमध्ये यावं लागेल. बेसिक लेवल म्हणजे अकाउंटिंग, इकॉनॉमिक्स, बिझनेस लॉ, बँकिंग बेसिक्स, टॅक्स बेसिक्स, एक्सेल, हे जे आहे ही बेसिक लेवल आहे. ही बेसिक लेवल ज्यांनी 11th-12th कॉमर्स केलेलं असेल त्यांना थोडंफार तर येत असेल. बट जे कोणी 11th-12th सायन्स किंवा आर्ट्स करून या क्षेत्रामध्ये येत असेल तर त्यांना हे बेसिक लेवल
शिकावेच लागणार आहे. त्यानंतर इंटरमिडिएट लेवल फायनान्शियल स्टेटमेंट काय असते, त्याची ॲनालिसिस कशी करायची, रेशो ॲनालिसिस, बजेटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, GST, टॅली याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घ्यावी लागेल. तर हे पहिल्या वर्षापासून तुम्हाला याबद्दल सुरुवात करावी लागेल. आणि ॲडव्हान्स लेवलमध्ये आपण आधीच सांगितलं, स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड्स, इन्व्हेस्टमेंट ॲनालिसिस, कॉर्पोरेट फायनान्स, रिस्क मॅनेजमेंट, फायनान्शियल मॉडेलिंग याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन घ्यावी लागेल. आणि तुम्हाला ही कौशल्ये, ही स्किल्स आहे, ही शिकावी लागेल. बघा, अकाउंटिंग आपल्यामध्येच एक खूप मोठं म्हणजे स्किल आहे. ज्याला अकाउंटिंग येत असेल तर ते कोणतेही अकाउंटिंगचे काम कोणती पण कंपनीमध्ये करू शकते. जर तुम्हाला अकाउंटिंगमध्ये जर करिअर बनवायचे असेल, टॅली सॉफ्टवेअर आहे, जसे इंटरमिडिएट लेवलमध्ये इथं दिलेलं आहे की बजेटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, GST, टॅली, रेशो ॲनालिसिस, हे सगळे तुम्ही जर शिकले आणि अकाउंटिंग ह्या गोष्टीचा नॉलेज घेतला तर तुम्ही या गोष्टीमध्ये समोर जाऊ शकता. अकाउंटिंग आणि इकॉनॉमिक्स हे एकमेकासोबत खूपच कनेक्टेड आहे. जर तुम्ही अकाउंटिंगमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला इकॉनॉमिक्स पण शिकावे लागेल. इकॉनॉमिक्सबद्दल पण थोडा बेसिक लेवल, जो पण बेसिक असतो तो तुम्हाला माहिती घ्यावी लागेल. जसं GDP काय असते, GNP काय असते, इलॅस्टिसिटी काय असते, मॅक्रो इकॉनॉमिक्स, मायक्रो इकॉनॉमिक्स, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, आपण ते शिकणार आहोत. तर मी हे तुम्हाला शिकवणार पण आहोत. हे तुमचे व्हिडिओज जे आहेत ते येणार पण आहेत. मॅक्रो इकॉनॉमिक्स का असते, मायक्रो इकॉनॉमिक्स काय असतात, GDP काय असते, अकाउंटिंग काय असते, बिझनेस लॉ काय आहे, तर आपण त्याबद्दल पण शिकणार आहोत. तर हे जे मी सांगत आहोत ते आपण शिकणार सुद्धा आहोत. तर त्यासाठी पण तुम्ही रेडी राहा. फायनान्सची डिजिटल हत्यारे, म्हणजे फायनान्समध्ये जर तुम्हाला करिअर बनवायचे असेल तर तुम्हाला काय काय यायला हवं. कारण आता बघा, डिजिटल इंडिया होत आहे. जर तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये काम कराल तर तुम्हाला कम्प्युटरवरच काम करावे लागेल. तर तुम्हाला माहीत असायला हवे की सॉफ्टवेअर्स कोणते यूज होतात. आणि जे आता नवीन आहेत, म्हणजे आता बघा, टॅली जो आहे तो 9.0 होता, तर आता टॅली प्राईम जो आहे तो आता लेटेस्टमध्ये आलेला आहे. टॅली प्राईम अकाउंटिंगचा कणा, म्हणजे अकाउंटिंगचा हा एक कणा आहे टॅली प्राईम. तर तुम्हाला हा शिकावा लागेल. आजच्या काळात ही सॉफ्टवेअर्स येणे अत्यंत गरजेचे आहे. MS एक्सेल ॲडव्हान्स, त्याबद्दल तर आपण पूर्ण डिटेल एक कोर्स करणार आहोत, स्टार्ट करणार आहोत. तर MS एक्सेलच्या तर तुम्ही टेन्शनच नको घ्या. तुम्ही 1-2 वर्षामध्ये हा MS एक्सेल माझ्या या यूट्यूब चॅनलवर शिकणार आहात. त्यानंतर टॅली प्राईम याबद्दल पण आपण व्हिडिओज टाकत राहू. टॅली प्राईम पण मी शिकवणार आहे. SAP जो आहे ना तो मला येते, पण हा जो सॉफ्टवेअर आहे ना हा आपल्यामध्येच खूप मोठा सॉफ्टवेअर आहे. तर तो सॉफ्टवेअर माझ्याकडे नाही आहे, त्याबद्दल मी शिकवू शकणार नाही. बट हा जो कोर्स आहे तो तुम्ही तुमच्या सिटीमध्ये करू शकता. या कोर्सची फी खूप जास्त आहे, तर तुम्ही बघू शकता कोणता इन्स्टिट्यूट आहे जिथे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये, जो पण इन्स्टिट्यूट असेल त्या बजेटने तुम्ही तो कोर्स करू शकता. क्विक बुक्स, ग्लोबल अकाउंटिंग, बेसिक AI टूल्स स्मार्ट कामासाठी. तर आपण हे सॉफ्टवेअर सुद्धा शिकणार आहोत. फक्त SAP फिको सोडून आपण बाकी सर्व शिकणार आहोत. प्रोफेशनल कोर्सेस, बघा, कॉमर्सची व्हॅल्यू कशामुळे वाढते. जर तुम्ही प्रोफेशनल कोर्सेस करत असाल तर तुम्हाला तिथे हाय व्हॅल्यू सर्टिफिकेशन्स मिळतात. जसं तुम्ही ऐकलं असेल की कोणी म्हणतो की मी CA आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहे, म्हणजे तुम्हाला वाटते की हो, म्हणजे खूप मोठा व्यक्ती आहे.
म्हणजे खूप नॉलेज आहे याच्याकडे. तर त्यांचा पॅकेज पण खूप मोठा असतो. जर तुम्ही CA बनत असाल तर तुमचा मिनिमम सॅलरी 1 लाख तर असणारच आहे. त्यानंतर CFA, चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट, हा कोर्स पण तुम्ही करू शकता. हा कोर्स, या कोर्ससाठी म्हणजे थोडा नॉलेज असायला हवं. त्यासाठी तुम्हाला BBA किंवा BCom पदवी घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही हा कोर्स करू शकता. आणि यामध्ये खूप सारे लेवल्स असतात. 3 लेवल असतात. तर तुम्हाला ते 3 लेवल्स क्रॅक करायचे असतात. त्यानंतर आहे CMA म्हणजे कॉस्टिंग. पहिले कॉस्ट अकाउंटंट म्हणत होते ज्याला. तर ICWA म्हणत होते. तर त्यालाच आता CMA म्हणतात. तर तुम्ही CMA हा सर्टिफिकेशन पण घेऊ शकता. त्यानंतर जर तुम्हाला कंपनीचा कायदा आवडत असेल तर तुम्ही CS, कंपनी सेक्रेटरी, हा पण एक सर्टिफिकेशन आहे. प्रोफेशनल सर्टिफिकेशन आहे. हा पण तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला पदवी पण करणे आवश्यक आहे. जर तुम्ही पदवी केली नाही तरी चालते या प्रोफेशनल कोर्स सोबत. पण जर तुम्हाला असं वाटते की हे कोर्सेस थोडे टफ असतात आणि टाइम टेकिंग असतात, तर त्याचबरोबर तुम्हाला तुमची पदवी पण करायला हवी. त्यामुळे तुम्ही BCom हा कोर्स करू शकता आणि त्याचबरोबर CA किंवा CFA किंवा CMA किंवा CS, हे 4 कोर्सेस आहेत. या 4 मधून एक कोर्स तुम्हाला करायला हवा. त्यानंतर जर तुम्हाला बँकिंग आणि स्टॉक मार्केटमध्ये दिलचस्पी आहे किंवा आपण म्हणू शकतो की आवड आहे, तर तुम्हाला NISM NCFM कोर्सेस, आपण त्याबद्दल पण इन डिटेल माहिती घेणार आहोत. तर NISM NCFM कोर्सेस आपले स्टार्ट झालेले आहेत, बट मी इन डिटेल तुम्हाला ते शिकवणार आहोत. असं नाही की म्हणजे व्हिडिओ टाकला आणि झालं, असं नाही आहे. व्हिडिओ अपलोड केला आणि झालं. तुम्हाला म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पण तुम्हाला देणार आहोत की हे क्वेश्चन्स आहे या कोर्सबद्दल. तर तुम्हाला आजकाल जे एक्झाम्स होतात NISM NCFMचे, आधीपासूनही होतात आणि आजही होतात, की ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सवर असतात. तर तुम्हाला ते क्वेश्चन्स आपण व्हिडिओ बनवणार आहोत क्वेश्चन्सवर आणि त्यांचे आन्सर जे राहील ते पण सांगणार आहोत आणि इन डिटेल आपण त्याची माहिती घेणार आहोत. ओके. पहिल्या वर्षापासूनच अनुभवाची शिदोरी. टप्पा 5वा, नुसते पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही, प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्या. तर बघा, डिग्री तर तुम्हाला मिळणारच आहे. पण बघा, BCom जर तुम्ही करत असाल पदवी डिग्री, तर तुम्हाला कधी कधी काय असते, कोणकोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये इंटर्नशिप असतात, बट कोणकोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये नसते. आता महाराष्ट्रामध्ये इतक्या साऱ्या युनिव्हर्सिटी आहेत, जसं मुंबई युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी, नागपूर युनिव्हर्सिटी. तर सर्व युनिव्हर्सिटी आहेत ना, ते आपापल्या स्तरावर कोर्सेस घेतात. तर त्यांचे काही रूल्स रेग्युलेशन असतात, कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये इंटर्नशिप असते, कोणत्या याच्यात नसते. तर तुम्हाला जर इंटर्नशिप करायला हवी असं मला वाटते. कधी कधी काय असते की तुमच्या डिग्रीमध्ये इंटर्नशिप नसते, पण तुम्ही जेव्हा फायनल इयरला असता ना, तर तुम्ही कंपनीमध्ये जर अप्लाय केलं, कंपनीची वेबसाईट असते तिथे इंटर्नशिपसाठी वॅकन्सी येतात. आपण ते पण बघणार आहोत, कधी कोणती इंटर्नशिप येते ते पण मी तुम्हाला सांगणार आहोत समोर जाऊन आपल्या चॅनलवर. तर त्यामुळे तुम्ही टचमध्ये राहा आमच्या या चॅनलच्या. तर जसं CA जे असते ते ऑफिसमध्ये इंटर्नशिप असते. त्यानंतर अकाउंटंट इंटर्नशिप असते, फायनान्स कंपनीत इंटर्नशिप असते, स्टॉक मार्केट रिसर्च इंटर्नशिप असते, फ्रीलान्स बुक कीपिंगमध्ये असते. म्हणजे तुम्हाला जर काम शिकायची इच्छा असेल ना, तर तुम्ही इंटर्नशिप बघू शकता. ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये रिसर्च करायचं असेल, तर जे ब्रोकरचे जे कंपन्या असतात, त्या कंपन्यांमध्ये तुम्ही जाऊन इंटर्नशिप देऊ शकता. जसं ICICI डायरेक्ट ही एक कंपनी आहे, जी स्टॉक मार्केटच्या रिलेटेड रिसर्च कंपनी आहे, ICICI डायरेक्ट. तर तुम्ही त्यामध्ये बघू शकता. HDFC मध्ये पण असते, HDFC सिक्युरिटीज. त्यानंतर तुम्ही बघाल की निर्मल बंग असते,
त्यानंतर शेर खान असते. तर या ज्या सिक्युरिटीजच्या ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये तुम्ही जाऊन तिथे अप्लाय करू शकता. इंटर्नशिपचं तुम्ही शिकू शकता. ते मग तुम्हाला काही काम देणार, तर ते काम तुम्ही बघू शकता आणि शिकू शकता. फ्रीलान्स बुक किपिंग पण तुम्ही करू शकता, त्यामध्ये पण इंटर्नशिप करू शकता. ग्रॅज्युएशन नंतरचे टॉप करिअर पर्याय, उच्च मागणी असलेली पदे. जर तुमच्याकडे पदवी परीक्षा तुम्ही पास झालेले आहे, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट झालेले आहे, त्यानंतर तुम्हाला कोणकोणते कोर्सेस करायला हवे किंवा कोणकोणत्या क्षेत्रात तुम्ही जाऊ शकता ते तुम्ही बघू शकता. अकाउंटिंग अकाउंटिंग आणि टॅक्स, यामध्ये तुम्ही अकाउंटंट, टॅक्स कन्सल्टंट, ऑडिटर, हे तीन तुमच्याकडे पर्याय आहे. फायनान्शियल ॲनालिसिसमध्ये फायनान्शियल ॲनालिस्ट, क्रेडिट ॲनालिस्ट, रिस्क ॲनालिस्ट, हे तीन तुमच्याकडे पर्याय आहेत. मार्केट्स आणि मॅनेजमेंट, यामध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर, स्टॉक मार्केट ॲनालिस्ट, वेल्थ मॅनेजर, फायनान्स मॅनेजर, हे चार पर्याय तुमच्याकडे आहेत. तर तुम्ही या पर्यायामध्ये तुम्ही जाऊ शकता. पगाराचा आलेख, भारतातील अंदाजित उत्पन्न. तर हे जे पॅकेजेस आहे हे अंदाजे आहे. तर तुम्ही हे बघू शकता की फक्त तुम्ही पदवी परीक्षा दिली आहे तर तुम्हाला फ्रेशरला 2.5 ते 5 लाख हा पॅकेज मिळू शकतो. पण ही जी पॅकेज आहे हे मोठ्या सिटीमध्ये तुम्हाला जाऊन मिळणार आहे. असं नाही की तुम्ही तुमच्या स्वतःच्या सिटीमध्ये राहून तुम्हाला वाटत असेल तिथे मिळेल, तर तसं शक्य नाही आहे. 2.5 ते 5 लाख हा पॅकेज तुम्हाला मोठ्या शहरात जावं लागेल, तेव्हाच तुम्हाला हा पॅकेज मिळेल. स्किल्ड ग्रॅज्युएट म्हणजे तुम्हाला तुमच्याजवळ पदवी पण आहे, तुमच्यामध्ये स्किल्स पण आहे आणि सॉफ्टवेअर जे आहेत तुम्हाला येतात. जसं मी सांगितलं टॅली आहे किंवा SAP आहे, MS एक्सेल ॲडव्हान्स आहे आणि आजकाल AI पण त्यामध्ये आलेला आहे. तर तुम्हाला जर त्या स्किल्स आहे तर तुम्ही 5 ते 8 लाख रुपये कमवू शकता. जर तुम्ही CA असाल, चार्टर्ड अकाउंटंट, CFA असाल किंवा MBA फायनान्स असाल, तर तुमची जी सॅलरी आहे, पॅकेज आहे, वार्षिक उत्पन्न आहे ते 8 लाख ते 25 लाख या दरम्यान कुठेही राहू शकते, डिपेंडिंग अपॉन युअर स्किल्स, युअर कॉलेज. म्हणजे MBA फायनान्समध्ये जर तुम्ही IIM मध्ये शिकत असाल तर तुम्हाला मोठा पॅकेज मिळणार. बट तुम्ही ऑर्डिनरी कॉलेजमध्ये शिकत असाल, जिथे म्हणजे खूप कमी मार्क्स असतात, तिथे तुम्ही शिकत असाल कॅट एक्झाम देऊन किंवा CET देऊन, तर तुम्हाला होऊ शकते की प्लेसमेंट मिळणार नाही. तर तुम्हाला वॉक इन जावे लागेल किंवा तुम्हाला जर थोडं चांगल्या कॉलेजमध्ये तुम्ही जर जात असाल तर ते तुम्हाला तिथे पॅकेज पण मिळू शकतो. तर तुम्हाला CA, CFA, MBA फायनान्स, CS, CMA हे करून तुम्ही 8 ते 25 लाख रुपये कमवू शकता. कारण याला प्रोफेशनल कोर्सेस म्हणतात. 5 वर्षाचा सिक्रेट सक्सेस प्लॅन. बघा, पहिल्या वर्षी आपल्याला बेसिक्स वर लक्ष द्यायचं आहे. बेसिक्स ऑफ कॉमर्स. कॉमर्स बद्दल पूर्ण बेसिक तुम्हाला माहीत असायला हवे. जर तुम्ही कॉमर्स बॅकग्राऊंडचे असाल, 11-12 कॉमर्स केलेलं असाल तर तुम्हाला ठीक आहे. बट जर तुम्ही आर्ट्स किंवा सायन्स बॅकग्राऊंडने जर तुम्ही आले असाल तर पहिल्या वर्षी तुम्हाला बेसिक्स वर लक्ष केंद्रित करावं लागेल. एक्सेल. जर तुम्ही 12वी कॉमर्स असाल तर तुमचा बेसिक्स तर क्लिअर आहे. तुम्हाला आता काही स्किल्स पण शिकावे लागतील आणि MS एक्सेल. कारण आपण जर कोणत्याही कंपनीत काम करत असतो तर त्या कंपनीमध्ये तुम्हाला एक्सेलवर काम करावं लागणार आहे. तर एक्सेलमध्ये तुम्हाला एक हॅबिट क्रिएट करावी लागेल की एक्सेलमध्ये तुम्ही डेली 15 मिनिट किंवा अर्धा तास त्यावर म्हणजे वेळ तुम्हाला द्यावं लागेल. त्यानंतर संवाद कौशल्य म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स. तर आजकाल इंटरव्ह्यू जर तुम्हाला क्रॅक करायचं असेल तर तुम्हाला इंग्लिशमध्ये संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल्स यायला हवे. आपण त्याबद्दल पण कोर्स क्रिएट करणार आहोत. कम्युनिकेशन स्किल्स त्यामध्ये मी इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगणार आहे. इंग्लिशमध्येच मी बोलणार आहे तिथे. तुम्हाला शिकवणार आहे की बेसिक्स पासून. कारण बघा, मी पण एका म्हणजे
ग्रामीण क्षेत्रातूनच समोर गेलेला व्यक्ती आहो. तर मला असं वाटतं की जे पण लोक ग्रामीण क्षेत्रात आहेत त्यांना इंग्लिश बोलायला खूप म्हणजे त्रास जाते, तर ते पण तुम्ही शिकू शकाल. त्यानंतर इंटर्नशिप प्लस टॅली प्लस जीएसटी हे तुम्हाला इयर 2 मध्ये करावं लागेल. ज्या कोर्समध्ये इंटर्नशिप जर दिलेली असेल, जसं बीबीए मध्ये इयर 3 म्हणजे तिसऱ्या वर्षी इंटर्नशिप राहतेच राहते, तर त्यांना इंटर्नशिप सेकंड इयर मध्ये करायची गरज नाही. बट बीकॉम मध्ये इंटर्नशिप नसते. तर तुम्ही इयर 2 झाल्यानंतर म्हणजे सेकंड इयर झाल्यानंतर तुम्ही इंटर्नशिपला अप्लाय करू शकता आणि कंपनी पण त्यासाठी अलाउ करतात आणि कॉलेजेस पण अलाउ करतात, जर तुम्ही तिथे करेक्ट इन्फॉर्मेशन दिली तर. आणि कॉलेजला पहिले विचारून घ्यायचं की इथे इंटर्नशिप करू शकणार आहो का किंवा नाही करू शकणार आहो, म्हणजे पहिलेच तुम्हाला माहिती काढावी लागेल त्या कॉलेजमध्ये जाण्याच्या पहिले. त्यानंतर सेकंड इयरमध्ये तुम्ही टॅलीमध्ये तुम्हाला प्रभुत्व आणावे लागेल. जर तुम्हाला टॅली सॉफ्टवेअरमध्ये काम करायचं असेल, अकाउंटिंग या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल, तर तुम्हाला टॅली प्लस जीएसटी हे दोन्ही शिकावे लागेल. पण जर तुम्हाला एस-ए-पी जे मी म्हटलं त्यामध्ये जर तुम्हाला समोर जायचं आहे, तर तुम्ही एस-ए-पी पण करू शकता. किंवा जर तुम्ही सीए करत असाल त्याचबरोबर, तर तुम्हाला सीए मध्ये जे पण तुम्हाला ॲडव्हान्स शिकवत असतात त्याबद्दल तुम्हाला माहिती घ्यावी लागेल. त्यानंतर इयर 3 ॲडव्हान्स फायनान्स, रेझ्युमे बिल्डिंग, जॉबची तयारी. म्हणजे थर्ड इयर जास्तीत जास्त युनिव्हर्सिटीमध्ये बीकॉम आणि बीबीए 3 वर्षाचाच असतो आणि कुठे कुठे 4 वर्षाचा पण असतो. तर त्यावर डिपेंड आहे. जर तुमचा 3च वर्षाचा कोर्स आहे तर तुम्हाला 3 वर्षामध्ये फायनान्स बद्दल पण माहिती तुम्हाला खूप सारी कलेक्ट करावी लागेल. आपण व्हिडिओ टाकत राहणार आहोत, फायनान्स बद्दल मी व्हिडिओ अपलोड करत राहणार आहोत, तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. आणि खूप म्हणजे 2-3 मिनिटाचेच व्हिडिओ राहणार आहे आणि तुम्ही 2-3 मिनिटामध्ये बघू शकता की तुम्हाला म्हणजे प्रत्येक टॉपिक बद्दल तुम्हाला कशी कशी माहिती मिळत आहे. रिझ्युमे बिल्डिंग याबद्दल पण आपण बघूया. रिझ्युमे बिल्डिंग, जॉबची तयारी म्हणजे तेच ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू, तर त्याबद्दल पण तुम्हाला टिप्स वगैरे मिळणार आहे. नंतर बघा, तुमचं जसं पदवी उत्तीर्ण झाली, ग्रॅज्युएशन तुम्ही कंप्लीट झाले, त्यानंतर तुमच्याकडे ऑप्शन असते जॉब किंवा MBA करू शकता तुम्ही, M.Com करू शकता. जे BCom M.Com करतात किंवा BBA MBA करतात, किंवा कोणी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर CA करायला सुरुवात करतात, तर तुम्ही CA करू शकता, CA FA करू शकता. म्हणजे तुम्ही त्याबद्दल माहिती घेऊ शकता. स्पेशलायझेशन प्लस पगारात उच्च वाढ, म्हणजे तुमचं जे स्पेशलायझेशन आहे त्यामध्ये तुम्हाला प्रभुत्व आणावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढवावा लागेल त्या स्पेशलायझेशन बद्दल, फायनान्स या स्पेशलायझेशन बद्दल. तर तुम्ही हे बघू शकता. जलद यशासाठी सुवर्ण मार्ग. बघा, बीकॉम प्लस एक्सेल प्लस टॅली, जर तुम्ही अकाउंटिंग क्षेत्रात समोर जाऊ इच्छिता तर बीकॉम प्लस एक्सेल प्लस टॅली. नंतर तुम्हाला इंटर्नशिप पण करायची आहे. मग तुम्ही CFA किंवा CA दोनपैकी कोणताही एक कोर्स करा आणि इंग्लिश कम्युनिकेशन स्किल पण तुम्ही तुमच्या वाढवा, म्हणजे चांगला करा, ज्याने तुम्हाला म्हणजे फास्ट